नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जातो आहोत आणि तिथं लोकांचा साधारणपणे कौल काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या मी माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या माढा तालुक्यातीलच टेंभुर्णी या गावामध्ये आहे आणि टेंभुर्णी गावचा नक्की कौल काय आहे हे जाणून घेण्याचा आपण या निमित्तानं प्रयत्न करणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवार दिलेले आहे. दोघांमध्ये लढत होते. लोक आपल्यासोबत आहेत, काय वाटतंय बघू. नमस्कार, बोला. काय होईल यावेळेस माढ्यात? भाजप निंबाळकर. का भाजप? काम केले त्याने कामं केलेली. बरं, काय काय काम केले? सगळं आहे का काम काय केले म्हणल्यावर हसताय? काय का ती PM किसान योजना आहे ती म्हणून शेतकऱ्यांना जे पैसे देतात. अजून 370 हात चवलं ती. अजून काय केली ती माहीत असाल पाहिजे. बरं, कुठला आहे तुम्ही? टेंभुर्णीतनं किती टक्के मतदान होईल भाजपकडे? तरी 70% होईल. भाजपचं काय काय आवडतंय तुम्हाला? कायच आवडत नाही भाजप. बरोबर, काय काय वाटत? काय नाही तुम्हाला पण काय येत नाही का? सांगायचं नाही काय? बरं, या परिस्थिती तर सांगा काय होय. बरोबर बोलायला पाहिजे ना. काय होईल माड्यात? माड्यात फक्त तुतारीच वाजणार. तुतारी वाजणार? कोणाची तुतारी? ह्याची शरद पवारची. शरद पवारांची. शरद पवारांचा उमेदवार कोण आहे कळालं का? उमेदवार आपलं मोहिते पाटील आहेत ना. मोहिते पाटील आहेत. बरोबर आहे. आधी खासदार होते, कोणाचं नाव काय आठवतंय का तुम्हाला? आता एवढं आमच्या काय लक्षात नाही. खासदार तुमच्याकडे येते जातेच. आता काय कार्यकर्ते बघतेत. पण तुम्हाला तुतारी काय या वाटते? नाही, येणं गरजेचं आहे. भाजपने काही कोणाचं काय केलं, गॅसचं एजन्सीचं बी काय पैसे कोणाला मिळाले नाही. कुठलं काही नाही. काय विषय एवढा. शरद पवारांबद्दल काय वाटतंय तुम्हाला? आदरणीय चांगले नेते आहेत आणि मी पुणे जिल्ह्यातला आहे. मी इथला नाही आहे, मी पाहुणा इथला. मतदान कुठं असतंय तुमचं? मतदान इथंच आहे टेंभुर्णीमध्ये. टेंभुर्णीतच मतदान आहे? रहिवाशी स्थानिक आहे. मतदानाला येत आहे का नाही इकडं? येतो 100% इथंच रहिवाशी. मतदानापर्यंत राहताय म्हणा इकडं. ठीक आहे. तर या प्रतिक्रिया आहेत. बघू काय अजून लोकांच्या प्रति. नमस्कार. आला तुम्हाला बघितले हो. बरोबर आहे. हे आपल्याला निंदापूरमध्ये भेटला तुम्ही. आता तर घ्यायला लागलो अजून. आतापर्यंत तुमच्या बारामतीनं आता आलो इकडे बारामती. काय करू काय एकच ग्राउंड रिपोर्ट मध्ये कसं कळणार? नाही पण अंदाज तुम्हाला मतदानाच्या आदल्या दिवस सांगतो. लोक आहेत थांबलीत, घेतो जरा. तर अजून काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलूया आणि काय एकंदरीत कौल आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हो, नमस्कार बाबा. कुठनं आलाय? चव्हाणवाडी. इथलं चव्हाणवाडी. तालुका मतदान इथं असेल तुमचं. बरं, तुम्हाला शरद पवार माहित आहेत का? शरद पवार होय. त्यांनी उमेदवार दिला इथं दुसरं, माहित झालं का तुम्हाला? होय, झालंय. कोण? अकलूजचे पाटील. मोहिते पाटील. पहिलं खासदार कोण होतं माहित आहे? कोण होतं ते काय माहित नाही. ते माहित नाही. बरं, ह्या वेळेस कसं होईल इकडं माड्यात? काय होईल यावेळेस? होईल काय होईल की चांगलं होईल की. म्हणजे कोण मोहिते पाटील येतील का भाजप बसल? तसं काय सांगावं. तर वातावरण काय आहे तुमच्याकडे इकडे? आमच्याकडलं वातावरण मोहिते पाटलाचंच आहे. मोहिते पाटलाचं वातावरण आहे. बरं, असं आहे. नरेंद्र मोदीचं बद्दल काय वाटतंय तुम्हाला? तसं काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. तसं काय सांगता येत नाही. इथलंच का नाही का? इथलं या इकडे काय लोक आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय कळायला जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काय काय म्हणते वातावरण माड्यातलं? 1 तुतारी. 1 तुतारी. का म्हणजे कसं आहे, मोहिते पाटलाला मानणारी लोक बी जास्त आहेत. शरद पवार मला इथं का दगड जर उभा केला तर येणारच ती. दगड जर उभा केला आधी खासदार होते निंबाळकर. का नाही ती संदीपान थोरात काय कसं ती त्यावेळेस पण सस्ताही होती संदीपान थोराताच्या टायमाला. पण ही कसं आहे, त्यावेळेस निवडून गेले ते परत आलंच नाहीत अजून. तेव्हा ती 7 वर्ष ते 35 वर्ष त्यांनी निवडून गेले ते संदीपान थोरात. पण त्यावेळेस कसं होतं,
त्यांच्या काळात स्वस्ताही होती तेव्हा 58 रुपये 55 रुपये पेट्रोल होतं. आता 108 110 रुपये पेट्रोल. आजचे दिन लागे म्हणले तू लोकांच्या हातात बुरे दिन आणले. आजचे दिन आले नाहीत काय? नाही की कशाच आजचे दिन आहेत लोकांना चालाय रस्ते नाहीत गावातनं. होय काका, आजचे दिन आले नाहीत काय? आजचे दिन आले नाहीत म्हण. आता ते म्हणते ते म्हणल्यावर काय त्यांना काय म्हणायचं. तुम्ही कुठला आहे? मी परगावचा आहे बाबा. कुठला आहे तरी? परगावचा आहे. परगाव आहे बाबा. काय होईल निवडणुकीत? व्यवस्थित होईल. एका बाजूला तुतारी, एका बाजूला कमळ आहे. काय वाजल? तो तरी वाजेल. सुतारी वाजल. हा तो तारी एक नंबर ना सगळ्या टीमवरनिकारांनी ठरवलंय तो तारी वाजवायची. कशा पाय? कारण कारण म्हणजे काय तेव्हा? कारण काय तर असेल. कारण काय तेव्हा? काय केलं यांनी मला काय म्हणायचंय, ह्यांची पहिली घोषणा हा, कमळवाल्याची हा, 15 लाख रुपये खात्यावर टाके. हा. 15 पैसे टाकलं नाही ते लागा आणि 15 लाखाची घोषणा करतात गडी. आणि गडी पुन्हा दंड थापटून आल्या तर निवडून न्यायला. हा मग ह्यावेळेस काय करणार? काय अहो एकच तो तारी, पवार साहेब जिंदाबाद, महाराष्ट्र बुलंदर आवाज. ती नरेंद्र मोदी आलत, हा त्यांनी म्हणलं पवार साहेबांनी वाटोळ केलं महाराष्ट्राचं. त्याला माहित असेल, आम्हाला काय माहित नाही, त्याला माहित आहे. वाटोळ केलं का चांगलं केलं. काय तुम्हाला काय वाटतंय? चांगलं केलंय का तुमचं काय? कोणी? शरद पवारनी. शरद पवार नंबर 1चा माणूस. अजित पवार कसं काय सोडून गेलं? कोण? अजित पवार. काय भाऊभाऊकीचं असतं, भाऊभाऊकी असती ती. टांगा पलटी त्याचा केल्याशिवाय राहणार नाहीत लोक. हा घोडा फरार होणार. सगळ्यात माळ आहे. होय हाय की इटलाची आहे. विठ्ठलाची. हा ती भाजपनं राम मंदिर बांधलंय. काय राम मंदिर मानलं म्हणून काय झालं? आमच्या ठाकरे साहेबांना जाऊन पाडलं होतं तिथलं गाभाड सगळं. तवा ही चालू झालं. हा जाऊन पाडलं होतं त्या काळात. खरं सर कुणाचं राम मंदिराचं? श्री ठाकरे साहेबाचं आणि ह्याचं बी आहे. आम्ही काय आपलं नरेंद्र मोदीचं बी आहे. आम्ही तसं नाही म्हणत काय. तर ही दोघा काय माड्यात तो तारी वाजल. माड्यात होय. ठरवलेला काय होईल माड्यात? सध्याची परिस्थिती बघता कसं होतंय, 2019 वेळेस आम्ही पण निंबाळकरांना मतं दिली होती, पण त्यांनी काही टेंभुर्णी एक नॅशनल हायवेवर मोठं गाव आहे, पण कोणतंही एखादं महत्त्वाचं काम केलेलं दिसत नाही. त्यामुळे वाटतं ह्या वेळेस मोहिते पाटलांचं सीट येईल आणि यायलाच पाहिजे. मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर आरक्षणाचा विषय असेल, फडणवीसांनी फक्त समाजामध्ये भांडण लावलं. अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम असेल, कोणतंही काम केलेलं नाही. 100 स्मार्ट सिटी असतील, नद्या जोड प्रकल्प असतील, हे फक्त घोषणा केल्या मोदी सरकारने. त्याच्यामुळे ह्यावेळेस वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता येईल आणि यायलाच पाहिजे. राष्ट्रवादी सत्ताला पाहिजे. हो 100% यायला पाहिजे आणि येणारच. शरद पवार आल्यावर करतील का? हो 100% शेतकऱ्यांचे तर हिताचं होईल असं वाटतंय शरद पवारांच्या. होय. काय वाटतंय तुला? 100% धैर्यशील भाई मोहिते पाटील निवडून येणार. कशा पाहिजे रेशील भाई? निंबाळकर आमच्यात 5 वर्षात टीमपुरी त्यांनी पाऊल ठेवलं नाही. आता इलेक्शन टाइम यायला पावलं ठेवलं नाही. हा पुण्याला जाताना इकडून जातात. आपण काय काम काय केलंय 5 वर्षात? काहीच केलं एक काम केलं ना टीमपुरी. तर म्हणतात 1 तासाला 1 कोटी. 1 तास इथे आमच्या 1 रुपया आणला टीमपुरी. बघितला का नाही व्हिडिओ? कुठला बघितला? व्हिडिओ बघितला. काय आला नाही का ते? 1 रुपया आणला टीम आमच्या टीमपुरी असताच्या गावात कुठल्या आला नाही. तुम्ही बघितला का नाही व्हिडिओ? हो व्हिडिओ बघितला की. ते कसा व्हिडिओ त्यांनी काय एवढा निधी मग गेला कुठं का? त्यांच्याच घरात गेला. त्यांच्याच घरात गेला. हा काय तुतारी हा तुतारी विचारू द्या तर तुतारी. कस काय तुतारी? काय तुतारी? काय तुतारी कोणाची आहे तुतारी? मोहिते पाटील. मोहिते पाटला तुतारी म्हणून. काका थांबा की. गाव मलवटे. बरं यावेळेस काय तुतारी का कमळ? तुतारी का बरं तुतारी? बाद झालं किती काय केलंय त्यांनी गावाला भेट देतय काय सांगा. खासदार होता आधी माहित आहे कमळाचं. निंबाळकर निंबाळकर काम काय केलं का नाही? काय नाही केलं. ह्यावेळेस भाजपने त्यांना तिकीट दिलं की आता कुणाला? निंबाळकरला. मग देऊ त्याची त्याला कशाला? आपण तुतारीकडे पण सांगितलंय तुतारीला द्यायचं. भाजप तुम्हाला पैसे द्यायला लागली शेतकऱ्याच्या शेतकरी आमचंच कांद्याला भाव इकडे 2-3 हजार वाढायला लागला. इथे करताय आयात गेलं की आणताय 1000वर आणि काय करा 2000. तिथं आमचा कांदा 25 क्विंटल गेला तरी राव किती पैसे वाढते हा. इकडं भाव शेतकऱ्याला नाही काय नाही आणि ते 2000 रुपये उगाच द्यायचं पण देतात ते. शरद पवारांचं वय झालं की आता. वय झालं तरी जोपर्यंत आहे तोपर्यंत शरद पवार चांगला शेतकऱ्या.
असं काय वय समजायचंच होणार आहे. माझं झालंय आता, उद्या तुमचं होईल, त्यात काय जोपर्यंत युक्ती आहे तोपर्यंत चांगलं आहे. वय होऊ दे की राव, वय झालंय ना त्यांचं. आज नरेंद्र मोदीचं किती वय आहे? हा, किती वय आहे? पवार साहेबांची ते तुलना केली, किती फरक पडेल? किती फरक पडणार तुम्ही सांगा. 10-15 वर्ष मग 10-15 वर्षाचं काय लय काय वय? पवार साहेबांना सांगितलंय मी आहे तवर, जिवंत आहे तवर, जिवंत आहे तवर मी लढणार, राहणार नाही, राहणार नाही म्हणले, लढणार. शरद पवार लढायचं ना अजित पवार गेले तिकडं. अजित पवाराचं काय, त्यांचं काय विषय असेल, काय त्यांचा काय विषय असेल? त्यांचा काय 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 म्हणते निवडणूक? तुतारी काय तुतारीशिवाय बोलत नाही तुम्ही. सगळ्यात महत्वाचं भूमिका एकच आहे. यात मी स्वतः सुशिक्षित बेरोजगार आहे. गेली 5 वर्ष म्हणजे सरकारने प्रत्येक भरतीमध्ये घोटाळा, तराडी भरतीत घोटाळा, त्यानंतर खाजगीकरण प्रत्येक जागेचं, हा सर्वात महत्त्वाचा भूमिका म्हणजे मुद्दा आमच्या दृष्टिकोनातून युवकांच्या वाटते. त्यामुळे भाजपनं जे काही घोषणा दिल्या होत्या 2014-2019ला आश्वासन दिली होती, काय पूर्तता केली? कोणतेच नाही पूर्तता. उदाहरणार्थ 2022ला म्हणले ते आम्ही शेतकऱ्यांना 50% ती हे करू, स्वामीनाथन आयोग, त्याच्यात आता वेबसाईटवरून डाटाच काढून टाकला त्यांनी. आणि त्यानंतर 2 कोटी रोजगार तो मुद्दा गायब करून टाकला आहे. महागाई प्रचंड केली, कुठेच काय नाही ना सध्या. रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील उमेदवाराची तुलना केली तर कोण सरस आहे? धैर्यशील मोहिते पाटील. का? कारण तसं पाहायला गेलं तर मोहिते पाटलांचं घराणं हे जिल्ह्यामध्ये एक संस्था असतील, सहकार जाळा असेल, ह्या माध्यमातून त्यांनी बऱ्यापैकी विकास काम केलेलं आणि विजयदादांचे एक अनुभव शेतोरी त्यांच्या पाठीचे आहे. निंबाळकरांचं काम कसं आहे पाठीमागचं? काय नाही काम, काहीच नाही. काय नाही, काय भाजपनं का उमेदवारी दिली असं त्यांना तरी पण? काय ते आपल्याला माहिती नाही, परंतु ठीक आहे. इकडे या. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? टेंभुर्णीच आहे का? खासदार कोण आहे माहित आहे का? खासदार होय, कोण आहे? पुढे या. लिंबाळकर. निंबाळकर आले होते का? होय, आलते. काय काम केली? काय इथे काय आमच्या इकडे दिसलेच कामाचं काय तसं काय म्हणजे आलते म्हणता येईल. आलते की. बर, भाजप बरं आहे का तुतारी बरी आहे? नाही आमच्या नियमाने भाजप आम्हाला भाजप मोदी. आहे. मोदी का? मोदी अहो काय दिलं नाही त्यानं, खायला प्यायला देतंय, सगळं होतंय ना, आणि काय मोदीला काय ना करायचं. म्हणजे रेशन देतय, हा, अजून पैसे देतय, पैसे देतंय, अजून काय 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 पाहिलं आणि काय सांगा. योजना तरी आम्हाला पोचत नाही ते तिथपर्यंत. कशा काय पोहोचत नाही त्या? नो आपण असा आडगं पडतो, कुठं जाणं होतं, कुठं काय होतं का, असं आहे. बर, हा, हे शरद पवार आणि तुतारी पण आली की आता इकडे कसं आली करायचं? की काय आता काय त्यांचा करे ठरवून की बाकीची काय होईल यावेळेस मग? आपण- तुतारील का कमळ? काय आता काय बघ, आता लढत तर लागली चांगली. चौकात बसता चाल की कुठं तर नाही चर्चा बघ. येत असले कानावर काय नाही. कसं काय चाललंय? अजून नाही, आता पहिल्यांदा सुरू झालाय आजच बघा. आज सुरू झालंय. हा, म्हणजे आता पतोर काय अजून काय कळत नव्हतं आता. तुम्हाला कमळ बरं वाटतंय? हा, कमळ बरं वाटतंय होय. कमळ का तुतारी? आता काय दोन्ही बी सारखीच आहे. ते कमळ चांगला आहे, तुतारी बी विजयदादामुळं चालणार. तुतारी बी दोन्ही पण चांगला आहे असं कसं व्हायचं? आता एकच कसं- मतदान करायचं आहे आपल्याला. एकच मतदान. पर आता 24, 30 माणसं उभा राहते ती एका 42 ह्याच्यातनं. हो, बरं, 42 येते ती का? एकच एकच येणार, येणार. होय. मग असं आहे. हो, कसं होईल? पहिल्या दिवस आणि आता दिवसात काय फरक आहे? फरक आहे जरा. मोदीनं जरा आम्हाला ते दिले काय, ते गहू तांदूळ गोरगरीबाला अमकं तमकं. बर बर बर. हा, तर काय. हा. शरद पवार काय म्हणलं होतं माहिती आहे का? उभं राहिलं होय तेव्हा. होय. तुमच्या माडा माड्याला बारामती करतो म्हणलं होतं. बारामती केली का काय? नाही, कुठं आलंच नाही तर निवडून गेल्यापासून आमच्या. शरद पवार आलंच नाही तर. पुन्हा कवा आले ते? शरद पवार आलंच नाही तर. झाली का बारामती माडे? काय झाले, माती झाले. माती झाली होय. तुम्हाला बोलायचं नाही नको काय? बरं ठीक आहे. तर अजून काय प्रतिक्रिया आपण या निमित्तानं घेण्याचा प्रयत्न करू. इकडे अजून भरपूर लोक आहेत. टेंभुर्णीचा चौक आहे हा. बघू लोक काय म्हणतात. नमस्कार हो. नमस्ते. काय काय माडाचा काय कौल आहे? आता काय सांगावं आपण, आता काय तसं सांगता येईल का? दोन्ही बाजू स्ट्रॉंग आहेत तशा. होय,
दोन्ही पण स्ट्रॉंग आहेत तेवढं मात्र आहे. तरी पण काय वाटतंय लोक काय तसं सांगू शकत नाही तसं काय आता काय काय सांगू आपण. तर भाजपनं विकास केलाय का? याला की झालाय विकास जरा काय भाजपच्या काळात विकास झालाय. त्यापूर्वी एकदा शरद पवार होते तुमच्याकडे, खासदार विजय दादा होते. त्या त्या काळात दोन्ही टर्मला विकास झालाय का ह्या टर्मला विकास झालाय? या टर्मला झालाय जरा कुठल्या या टर्म भाजपने विकास केलाय, ह्या वेळेस काय होईल? काय आता तसं सांगू शकत नाही. दोन्ही टप उमेदवार आहेत त्याच्यामुळे काय पण सांगू. भाजपनं विकास केलाय असं म्हणाय तुम्हाला? ठीक आहे, भाजपने विकास केलाय. या अजून काही लोक इथं आपल्या सोबत आहेत. हाय बरं, काय दिसतं वातावरण तर काय सांग? दिसत पण नाही तू तसा हेल्मेट घातलंय. साहेब आहे कंपनीचा. ठीक आहे, चला तिकडे काय लोक आहेत, ह्या लोकांचा कौल काय बघू. नमस्कार. काय आहे माड्याचा कौल? भाजप भाजप भाजप. काय भाजप? भाजप चांगलंच आहे पहिल्यापासून. भाजप चांगलंच आहे. बरं, काय काय भाजपचं आवडतं तुम्हाला? भाजप काय समजलं तर चांगलंच आहे. काय होत काय अडचण आहे? तीच आम्ही विचारतो, काय अडचण आहे शेतकऱ्यासाठी त्याला? समजा चांगलं आहे. शेतकऱ्याला पैसे देत आहे देते, अजून, हा, समजा देते, रेशन शौचालय फुकाट देते देते, तुम्हाला. रेशन फुकाट देते. रेशन फुकाट हा. देते अजून. चालेल एवढंच. शहापूर्वी चांगलं आहे पण मोदी विजय सरकार सिंह चांगलं मोहिते पाटील आणि शरद पवार होते. नाही, पंतप्रधान चांगले आहेत. नरेंद्र मोदी हा, म्हणजे एक तुमचे नंबर. नरेंद्र मोदीकडे बघून मतदान आहे. निंबाळकरकडे बघून आहे का मोदीकडे बघून? मोदी निंबाळकर बी चांगलं जायचे काय दावा. दोन पण चांगले. हा, तुम्ही कुठलं गाव? टेंबोरला. लीड किती जाईल इकडून भाजपला? खाली काय आता यार निवडून त्याला काय दावा. निवडून येणार तुमच्याकडून लीड जाईल. हा. ठीक आहे. या प्रतिक्रिया आहेत. अजून काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हे किती मिनिटात झाले? पलीकडे जाऊया. नमस्कार. ते फोनवर बोलतो. चल. हे लोक आहेत. नमस्कार. काय आहे माड्याचं वातावरण? एक नंबर वातावरण तुतारी नव्या वाजते काय त्याला अडचण आहे? तुतारी वाजणार मग काय नव्या तुतारी वाजते? इकडे सगळी भाजप लागली की. म्हणते ती पण काय म्हणणार काय म्हणते ती पण नव्या तुतारी वाजते. का बरं तुतारी वाजते ना मामा. हे बघा तुतारी वाजते. तुतारी वाजत? काय काम नाही काय नाही. शेवटच्या 5 दिवसात येऊन आलाय तिथं. कोण? विकास कामं केले निंबाळकरांनी येऊन शेवटच्या 5 दिवसात विकास कामं केले ते. निंबाळकरने विकास केला असं म्हणा. कुठे विकास केलाय काय? 5 दिवसात शेवटचे आलाय ते. भाजपनं मग तरी पण त्यांना उमेदवारी कशा पाहिजे दिली असेल? आता कसं असतंय ते आता पैशावर ते सगळे राजकारण झालंय. पैशावर झाले. मग काय बरं नाही. ह्याच्यापूर्वी विजयसिंह मोहिते पाटील होते, शरद पवार होते खासदार, तेव्हा झाला आहे का? नाही झालं पण आता अपेक्षा वाले लोकांचे सगळे आता सगळ्यांना वाटायला वाढले लागले. त्या. मग काय काय वाटतंय मग तुतारी काय? बद्दल? वेगळे अपेक्षा वाले ते. बद्दल म्हणजे कसं म्हणायचं तुम्हाला म्हणजे उमेदवाराबद्दल असं काय उमेदवार तुतारी काय तुम्हाला ज्या भाषेत कळतंय ती? आता लोकांना बहुमतावर आहे सगळं, पण लोकांना हमेशा बदल हवा असतो. बदलून बघतात लोक, इकडे एकदा देऊन बघतात, तिकडे एकदा म्हणजे बघतात. काय मतदारसंघात फक्त बदल होईल का केंद्रात बदल होईल वाटतं तुम्हाला? आता काय आता ते मतदारसंघात होईल, देशात सांगू शकत नाही. आम्ही तरी काय सांगू शकणार. आपल्या आपल्या इथं इथं बदल होण्याची दाट शक्यता आहे. काय होईल? तुतारी तुतारी. का तुतारी? पर्याय ओनली तुतारीच राहिलेला आहे सध्या. ओनली तुतार राहिला. ओनली एकच पर्याय राहिला आहे, तुतारी शिवाय काय नाही. भाजपवर का नाराज आहेत लोक? विकास कुठल्याच मुद्द्यावर विकासाचं बोलत नाही, फक्त आणि जातीवाद शिवाय दुसरं काहीच बोलत नाही. भाजप ओनली जातीवाद करते. त्यांनी तर टार्गेट ठेवलंय 400 प्लस. टार्गेट काय बी ठेवणार ना ते, मनाला येईल ती बोलणार, पण जनतेनं जनता मतदान करणार आहे ना. पूर्वी खासदारच तुमच्याकडे, आता निंबाळकर, त्यांचं काम कसं आहे? लिंबाळचं काम मी तर बघितलंच नाही अजून, तर कामच बघितलं नाही, तर काम कसं आहे काय सांगू. त्यांना तर भेटले का? त्यांनाही बघितलं नाही. आता मोहिते पाटील आहेत उमेदवार म्हणून. मोहिते पाटील काय आपल्या परिचयाचे आहे ते सगळं. हा. एक मिनिट, हा, या, काय म्हणते बा? आता 2013 साली आम्ही ऊस दिला होता. बर बर बर. तर काहीतरी 30 टन ऊस दिला होता कुठल्या कारखान्याला दिला? विजय शुगरला. विजय शुगरला. मोहिते त्यांनी पाटलांचा. 1 रुपया पण दिला ना आपल्याला. दिला नाही? दिला ना. अक्षरशः आम्ही साखर आयुक्ताला पुणे बरोबर. तिथं 3 वेळा जाणवलं, त्यांच्या घरी 3 वेळा जाणवलं, काय सुद्धा 1 रुपया सुद्धा दिला नाही. कशाला किती मध्ये पैसे आहेत तुमचे? त्यांच्याकडे जवळजवळ त्यावेळेस काहीतरी 1600 का 1700-1800 रेट होता. बर. त्यांनी 30 रुपये टनाचे? दिले. हो 30 टनाचे पैसे अजून दिले. पैसे मिळाले नाही नाही? पैसे दिले आणखी. आता त्याचं काय पुढं कसं काय होणार? दिलं नाही त्यांनी. त्यांना कशाला मतदान गाव करायचं? कुठलं तुमचं? दगड अकोला. दगड अकोला.
मोहिते पाटील आम्ही कलेक्टरला कंप्लेंट केली, काय केली, मग त्यांनी दखल घेतली नाही परिषद. ती म्हणले कारखाना विकलाय, जप्ती आणली, काय झालं काय, त्याच्यावर त्यांचं काय ऍक्शन ह्यांना मतदान कशाला करायचंय? मोदीने एवढा देशाचा विकास केला त्या मागे जाऊ ना. आपल्या गरज कशाची आहे? देशाची गरज आहे. बरोबर. देश आहे तर आपण आहे. यांची आज 10 वर्ष झाली, यांची पोट पूर्ण ही झाली, ती खडबडली ती. ही 10 वर्ष आलं की ह्यांच्या खिशात घालणार आहे ती काँग्रेस राष्ट्रवादी हो. त्यामुळं खबरच नाही, 7 पिढ्या तर ह्यांना मतदान करणार. कोणाला? आपल्या ह्याला काँग्रेस राष्ट्रवादी असं नाही तर कोण असं, फक्त भाजप. तुझं मतदान भाजपला असणार आहे. भाजपला. आणि दुसरा खाली तुझा कोणी इथला- असं ना. तुझा दुसरा इथला महत्वाचा मुद्दा काय तर तुझं पैसे दिलंच नाही ना पैसे आपलं. विजय शुगर विजय शुगर. हे मुद्दे आहेत निवडणुकीच्या अनुषंगानं समोर येत आहेत. आणि मोहिते पाटील जर उमेदवार असतील तर त्यांचा जो काही विजय शुगरचा विषय आहे त्याबद्दल लोक बोलतायत. इथं अजून काही लोक आहेत. नमस्कार. टिंभुर्णीचं का तुम्ही? निवडणूक लागली माहित झालं का? झालंय. कोण कोण आहेत उमेदवार? कोण इथली ह्या इथली लिंबाळकर. नियमर आहे का तुम्ही? चालूला आता कुठल्या पार्टीतनं? मुलगा आहे होय. बरं ठीक आहे. कसं होईल मग निवडणुकीत? निवडणूक का आपल्या गट लागणार मोहिते पाटलाचा 1 नंबर. मोहिते पाटलाचा गट लागणार का बरं? कारण दादा समजाने उचलून धरलंय मोहिते गटाला. मोहिते गटावर सुंदरले का बरं? मोहिते पाटला उचलून धरला असेल. काय आता काहीतरी महागाई वाढली जास्त, आता काय समजा महागाई सोडली, काय झालं भाजप महागाई वाढवली काय? मग काय भाजप समजा ते भाजप शेतकऱ्याला पैसे द्यायला लागले की कसे शेतकऱ्याला काय बी नुसतं म्हणतात देतो देतो, काय देत नाही. देतो तो म्हणते. काय पहिला काळ होता, शरद पवार खासदार होते, विजयसिंह मोहिते पाटील होते, निंबाळकर आता खासदार आहेत. काय बदल जाणवतो का तुम्हाला? फरक काय? काय फरक नसल्यामुळेच आता ही खाली पार्टी उचलून धरली समजा लोकांनी. मोहिते पाटलाला धरले परत एकदा होय. काय वाटतंय? समान सरसकट समान. काय बाबा शरद पवारांबद्दल काय वाटतंय? मोदींबद्दल काय वाटतंय? आम्हाला वाटतं शरद पवार यावा. शरद पवार यावा. सोडून चालली सगळी पुतण्या पण सोडून गेला शरद पवार. आम्हाला वाटतं की आम्हाला खात्री आहे ना, आम्हाला खात्री आहे त्याची. शरद पवारांची खात्री आहे. चिन्ह कोणतं आहे कळालं का? त्याची बोंगा घड्याळ होतं की गाड्याने घेतलं आता आई दादा. आजदान घेतलं. बर काय वाटतंय? निंबाळकर साहेब. निंबाळकर साहेब, रणजितसिंह निंबाळकर साहेब. का निंबाळकर परत का? इथं माढा तालुक्यात त्यांनी कामं भरपूर केलेली आहेत. माढा तालुक्यात का वैयक्तिक आमच्या वार्डामध्ये बर रणजितसिंह नाईक निंबाळकरचा हायमास आहे. बर बर बर. परत म्हणलं तर कोरोना काळामध्ये भरपूर मदत केलेली आहे. तिथं मदत केली टेंबुनीत वैयक्तिक कुणाचं कोरोनामध्ये लागलेलं इंजेक्शन त्यांनी पुरवलेले आहेत. बर बर बर. इमर्जन्सीसाठी बरं. ॲम्ब्युलन्स दिलेले आहे. बर बर. काम आहेत त्यांची चांगली. काम आहे. निंबाळकरचं काम आहे. आणि वर केंद्रात मोदीकडे बघून काय वाटतंय? मोदीकडे बघून 400 पार होईल की? 400 पार होईल. 100% सुरतची एक झाली ऑलरेडी. एक 399 100% होईल. 100% होतील का 100% होते. एवढा कॉन्फिडन्स आहेच. भाजप का आवडतंय तुला? मला भाजप कारण त्यांची विजन आहे. विजन आहे. बरं. विजन आहे चांगलं भाजपचं. त्यापूर्वी तुमच्या माड्यातनं शरद पवार एकदा खासदार होते आणि विजयसिंह मोहिते पाटील एकदा होते. शरद पवार म्हणजे मावळता सूर्य शपथ घेऊन म्हणतो की तुमच्या माड्याला बारामती करेल. काय झालंय का बारामती? नाही अजिबात नाही. माड्यामध्ये शरद पवारांनी कसलीच कामं केली नाही. बर बर. वैयक्तिक विजयसिंह मोहिते पाटलांनी पण माड्यामध्ये काहीच कामं केली नाहीत. 1-2 ठिकाणी ठीक आहे हेमस लावले असतील, पण वैयक्तिक पातळीवर त्यांची पर्सनली काहीच कामं नाहीत. मोहिते पाटील घराणं हे फक्त आणि फक्त वर्चस्व आणि काय म्हणायचं हे हुकुमशाहीचं घराणं. पहिल्यांदा त्यांनी तिकिटासाठी भाजपमध्ये गेले. ऑलरेडी एक MLC आहे त्यांच्या घरात. परत त्यांना तिकीट भेटलं नाही म्हणून परत तिथनं फुटून शरद पवारांच्या तुतारी चिन्हाचं उभं राहून त्यांनी शरद पवार गटात फक्त ही स्वार्थासाठी आणि त्यांच्यासाठीच चालू आहे. निंबाळकर साहेबांना तिकीट दिलं तर तुम्ही करायचं त्यांचं काम. पुढं अजून तुम्हाला कुठेतरी भाजपनं काहीतरी केलंच असतं. त्यांचं पहिलं शरद पवार अजित पवारच्या राष्ट्रवादीनं ज्यावेळेस भाजपमध्ये आले, रणजितसिंह मोहिते पाटलांना त्यांना MLC दिलेलेच आहे. ह्यावेळेस त्यांनी जर काम केलं असतं अजून चांगलं तर पुढं काहीतरी अजून दिलं असतं. काय वाटतंय? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. कोण आहे उमेदवार? धैर्यशील मोहिते पाटील. किती मोहिते पाटलांबद्दल बोलले आता ते? नाही मोहिते पाटलांबद्दल बोलले, परंतु आज ह्या 10 वर्षात जसं मोहिते पाटलांच्या कडून नेतृत्व गेलं, दुसऱ्यांकडे नेतृत्व आलं,
जिल्ह्याचा पालकमंत्री 10 वर्षात कोण आले आणि किती आले तेवढं सांगावं ह्यांनी, आणि काय कामं झाली. पालकमंत्र्यांनी घरी बसूनच कामं केली. मग त्याला काय करायचं. ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील होते त्यावेळेस प्रत्येक गावागावात पालकमंत्री या नात्याने त्यांनी काय ना काय दिलेलं आहे. आणि महत्त्वाचा प्रश्न इथलं ग्रामीण भाग फक्त शेतीवर अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून आहे तर आपली वरदायिनी उजनीचं पाणी आज काय लेवलला गेलेलं आहे. ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही, प्रशासनाचं पण नाही. आणि जे म्हणतात आता खासदारांनी केलं, खासदारांनी 1 रुपयाचा निधी आमच्या गावात दिला नाही. 5 किलोमीटरवरच गाव आहे इथं, एक अकोले खुर्द, गणपती अकोले. हां, 1 रुपयाचा निधी दिलेला नाही खासदारांनी. काय आता सुशिक्षित पोरांना आताच्या घडी काय पाहिजे, रोजगार पाहिजे. रोजगार निर्मितीचं एक पण नाही. मागचं काहीच तर काढू नका, ह्यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही, पवारांनी काय केलं नाही, म्हणून तर चान्स तुम्हाला दिला ना. बरं तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही काय केलं. त्याच्यामुळं महाविकास आघाडीच. हा. धैर्यशील मोहिते पाटलांना जर भाजप उमेदवार दिली असती तर हा पेच तयार झाला असता. नाही, तो विषयच नाही ना. भाजपने काम केलं नाही म्हणून आम्ही मोहिते पाटील समर्थक नाही. भाजपने काम केलं नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान करणार. असं काम केलं नाही म्हणताय त्यांनी. पीएम किसान योजना वगैरे शेतकऱ्याला पैसे द्यायचं. पीएम किसान योजनेचं दिलं ना. पीएम किसान मध्ये भागतंय का विचारा. किती देतात? 6,000 देतात. तेल डबा कितीला? तेल डबा आणि गॅस तर भागतंय का वर्षाच्या ह्याच्यात? एक गॅसची टाकीन तेल डबा तेवढ्यावर वर्ष निघतंय का? मग काय व्हायचं. पीएम किसान ह्याने काहीही पोट भरत नाही. तुम्ही हाताला काम द्या, भले त्याला 10,000 मिळू द्या, त्याचं घामाचं मिळते आणि त्या चुकात राहील. फुकटचं देऊन लोकांना तुम्ही स्वावलंबी बनवत नाही, आळशी करताय तुम्ही. आणि आळशी करून काय होणार आहे. मग ते मंदिर आणि हे जे बांधले का त्याच्या बाहेर भरपूर गर्दी जमा होईल बघा, असं जर झालं तर. म्हणजे जेवढे पिढी. आणि शिक्षणाचं खाजगीकरण महत्त्वाचा मुद्दा. शिक्षणाचं खाजगीकरणावर कोणच बोलत नाही. आज जवाहर नवोदय सारखे जे शाळा आहेत केंद्र शासनाच्या, तिथलं खाजगीकरण चाललंय. मग गरीबातला गरीब एखादा मजुरी करून खाणारा जर व्यक्ती असेल तरी त्याचा पाल्य तिथं मोफत CBSE पॅटर्नचं शिक्षण घेऊ शकतो 10वी पर्यंत. आज तुम्ही बाकीच्या खाजगी संस्थांमध्ये जावा, किती फीज आहेत. मजुरी करणाराचा मुलगा शिकू शकेल का तिथं? नाही शिकू शकणार. मग खाजगीकरण तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत करायला लागला. शिक्षणाच्या जेवढ्या म्हणजे ह्या आहेत त्याच्यावर GST लावायला लागला. मग तुम्ही शिकू नये गोरगरिबाच्या मुलांनी. मग काय करायचं. मंदिराच्या बाहेर आपले भगवे कपडे घालून बसायचं. त्यामुळे ह्यावेळेस तुम्हाला भाजप नको आहे. ह्यावेळेस नको, नंतरही नकोच. पुढचे 25 वर्ष पण नको. काय तुमचं कुठं घेतलं हे बोलले. काय वाटतं? धैर्यशील भाई बसतात. धैर्यशील भाई बसतात. काय धैर्यशील भाईवर प्रेम आहे म्हणून का भाजप नको म्हणून? भाजप नकोच आहे. का? काय केलंय बीजेपीनं? रस्ते तर झाले तुमच्याकडले, हे झाला इथला काय सुद्धा काम केलं नाही बीजेपीनं. बीजेपीनं नुसती गांडागोंडी केली. रस्ते करून काय रस्ता आमचंच पैसे येते. कुठं आलं पैसे? टॅक्स कोण देतंय? आपण देतो ना सगळी जनता. रस्त्यावर काही मोठा मातीर नाही मारला. 100% शरद पवार साहेब आहे. 6 वर्षभरात जे काही फोडाफोडीचं राजकारण झालंय महाराष्ट्रात त्याकडे कसं बघताय? एकदम घाण. येणारी पिढी एकदम नालायक निघणार ह्या गोष्टीमुळे. धोका, गद्दारी. फोडाफोडीवरून तुम्ही म्हणता फोडाफोडी केली. आज फोडाफोडी केली. ज्या वेळेस भाजपच्या विरोधात ही लोक होती आणि फुटून तिकडे गेली तर स्वच्छ झाली. आणि ज्यावेळेस इकडे होती त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई करायचं चाललं, हे करू ते करू, म्हणजे दबाव तंत्र वापरायचं. मग त्यांनी विकास झाला का? त्यावेळेस ज्या वेळेस ही लोक विरोधात होती त्यावेळेस त्यांच्या मतदारसंघात फडणवीस साहेब जायचे, काही विकास नाही, 70 वर्ष झालं, काही नाही, हे नाही ते नाही. आणि आता फडणवीस साहेबांना असा काय साक्षात्कार झाला हे फुटून त्यांच्याकडे गेल्यानंतर की त्या मतदारसंघात एवढा विकास झालाय की 70 वर्षात नाही पण या 2.5-3 वर्षात भरपूर विकास झाला. तुम्हाला असं वाटतंय का निवडणूक आयोग, ED हे सगळे न्यायालय मॅनेज आहे ते भाजपला? हो, मॅनेज आहे, मॅनेज 100%. आता तुमच्या ह्यांचा रामटेकमध्ये रश्मी बर्वेंचा अर्ज तो त्यांना दिलासा नाहीच. आणि त्याच बाजूला बातमी पेपरमध्ये मीडियामध्ये येते
की नवनीत राणांना दिलासाच, असा तुझा भाव का? त्या काय बाहेरच्या आहेत का? दोन्हीही भारतातले, महाराष्ट्रातले संविधान मानणारे, ह्या लोकशाहीतलेच आहेत सगळे हे पाळणारे. आणि तशा ठिकाणी जर तुम्हाला न्याय जर वेगवेगळा देत असतील, एकाला वेगळा का, तर ते काँग्रेसचे आहेत आणि हे भाजपचे आहेत म्हणून ह्यांना न्याय असा. ते नको आहे, निष्पक्ष पाहिजे. लोकांना लोकशाहीत अशी हे नको आहे, हुकुमशाही नको आहे. लोकशाही दडपशाहीनं तुम्ही लोकांना दाबताय किंवा हे करताय, हे जनतेला पटणारं नाही. ह्याच्या अगोदर कधीच असं झालं नव्हतं. तुम्ही बोलला की तुम्ही ओके ठीक आहे. तर थांबूया इथं आपण. हे टेंभुर्णी आहे आणि टेंभुर्णीमधल्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत, संमिश्र प्रतिक्रिया आहेत. भाजपच्या कामावरती काही लोक खुश आहेत, तर भाजपच्या कामावरती काही लोक नाराज आहेत. वैयक्तिक मोहिते पाटलांना मानणारा काही वर्ग आहे, तर निंबाळकर यांना सुद्धा मानणारा या ठिकाणी वर्ग आहे. निवडणुकीसाठी 10 ते 15 दिवस शिल्लक आहेत. या काळात अजून प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या ठिकाणी गरजणार आहेत आणि त्यामधून एकंदरीत शेवटी जो काय फायनल कौल आहे तो लोकांचा बनत जाणार आहे. त्यापूर्वी मतदान होण्यापूर्वी असेच व्हिडिओ तुम्ही आपल्या एबी मराठीवर पाहत राहणार आहे. गोपाळ सोबत मी गणेश गायकवाड, एबी मराठी न्यूज, टेंभुर्णी.